हरिओम. निर्माणमोहजितसंगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वैन्वयमुक्ताः सुखदुःखसंज्ञे गच्छन्ति मूढाः पदमव्ययन्ते. भगवद्गीता 15वा अध्यायातला 5वा श्लोक. याचा आधीचा श्लोक जर आपण बघितला तर त्याच्यात भगवंतांनी सांगितलं की ततः पदं तत् परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः. म्हणजे ते जे पद आहे किंवा जे अल्टिमेट स्टेज आहे, ज्ञानाची जी परिपूर्ण अवस्था आहे की जिकडे गेल्यानंतर परत खाली म्हणजे परत यायची गरज नाहीये, अशा ह्या अवस्थेचं वर्णन केलंय. थोडक्यात म्हणजे आपल्याला ऍक्च्युली जायचं कुठे आहे किंवा डेस्टिनेशन काय आहे ते वर्णन केलंय आधीच्या श्लोकामध्ये. आणि आता ते कसं प्राप्त करून घ्यायचं, तिथे कसं जायचं किंवा त्या पदाला पोचायचं असेल तर त्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे हे ह्या श्लोकामध्ये सांगितलंय. स्वामी चिन्मयानंदांनी ह्या श्लोकाचं वर्णन असं केलंय की परिपूर्णतेचा प्रवास करणाऱ्या साहसी साधकांना दिलेले तपशीलवार सूचनांचे नमुनेदार उदाहरण म्हणजे हा श्लोक आहे. या श्लोकात अगदी थोडक्यात सांगितलंय की काय आणि कसं करायला पाहिजे. तर हे जे सगळे गुण किंवा गोष्टी सांगितल्या तर त्याला एक सिक्वेन्स आहे. म्हणजे निर्माण मोह म्हणजे मान आणि मोह हे विरहित अशी व्यक्ती पाहिजे. जितसंग दोषा म्हणजे आसक्ती ज्यांनी जिंकलेली आहे किंवा दोष जिंकलेले आहेत. आता हे कसं होईल तर मुळात निर्माण मोह व्हायचा असेल तर त्याच्यासाठी आधी जितसंग दोष असायला लागेल. जर सगळे विकार जिंकले असतील तरच निर्माण मोह होता येईल. तसंच जितसंग दोष व्हायचं असेल तर त्याला बेस काय आहे तर अध्यात्म नित्य पाहिजे. काहीतरी त्याला एक आधार पाहिजे, अध्यात्म स्थिरावलेलं असलं पाहिजे. आणि अध्यात्म जर स्थिरावायचं असेल तर त्याच्यासाठी विनिवृत्त कामं व्हायला पाहिजे. म्हणजे बाकीच्या सगळ्या कामनात्मक इच्छा किंवा गोष्टी ह्या कमी व्हायला पाहिजे. आणि ह्या सगळ्याचा परिणाम जो आहे तो पुढच्या ह्याच्यात सांगितला की द्वंद्वविमुक्ता सुख दुःख संज्ञे. आता आपण एक एक त्याच्यातला शब्द बघूयात की पहिलं म्हणजे निर्माण मोह. ही सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं आणि सगळ्यात महत्वाचं आहे. तर मान म्हणजे काय तर स्वतःबद्दलचा एक मोठेपणा असतो किंवा त्याची जी जाणीव असते त्याला निर्माण असं म्हणले, त्याला मान असं म्हणले. आणि तो मान ज्याचा गेलेला आहे तो निर्माण. तर मान हा वेगवेगळ्या लेव्हलवरचा असू शकतो. म्हणजे की मटेरियलिस्टिकली की माझ्याकडे खूप पैसा आहे किंवा मी खूप हुशार आहे तर असा एक मान असू शकतो. किंवा सगळ्यात महत्वाचा इथे जो एक्सपेक्टेड आहे तो म्हणजे की आध्यात्मिक दृष्ट्या आपण काहीतरी अचीव केलेलं आहे किंवा मी ज्ञानी आहे अशी जाणीव असणं हा सुद्धा एक प्रकारचा मान आहे. आणि भगवंतांनी इथे सांगितलंय की म्हणजे जोपर्यंत मी ज्ञानी आहे किंवा मला ज्ञान प्राप्त झालं आहे अशी जाणीव सुद्धा जर असेल तर म्हणजे खरंच ज्ञान प्राप्त झालेलंच नाही, कारण तो निर्माण मोह नाहीये. तर इथे अजून एक महत्वाचं आहे की निर्माण मोह होताना मुळात ती व्यक्ती मोठी आहेच, म्हणजे मोठेपणा आहेच. स्वतःच्या मोठेपणाची जाणीव नसली पाहिजे असं म्हणताना मोठेपणाच नाहीये असं नाहीये. म्हणजे आपल्याकडे काहीच नाही फुकट शायनिंग मारतायत अशातला प्रकार नाहीये. तर ऍक्च्युली व्यक्ती खरंच मोठी आहे पण त्याची जाणीव अंतःकरणावर नाहीये अशी व्यक्ती त्याला निर्माण मोह म्हणलंय. म्हणजे इथे स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आहे की स्वामीजी जेव्हा अमेरिकेला गेले होते मग तिकडनं खूप सगळा विजय संपादन करून जेव्हा ते परत आले, जेव्हा ते मठात आले तेव्हा त्यांनी दार वाजवलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आतमध्ये जेवणाची जी त्यांची घंटा आहे ती झाली. स्वामींना असं वाटलं की आता जर आपण वेळेत पोचलो नाही आतमध्ये तर आपल्याला कदाचित जेवायलाच मिळणार नाही. म्हणून कोणीतरी येऊन त्या आश्रमाचं दार उघडायची वाट न बघता त्यांनी भिंतीवरनं उडी मारून आत गेले आणि जेवायला बसले. म्हणजे असं इतकी मोठ्या एखादी गोष्ट अचीव करून आल्यानंतर कोणीतरी आपल्याला काहीतरी म्हणेल वगैरे असं काही नाही, नॉर्मल जसे रोजच्यासारखे आले आणि जेवायला गेले. तर असं पुढे निर्माण आणि मोह म्हणजे मान आणि मोह ह्या दोन्ही गोष्टी जोडून घेतलेल्या आहेत. हे जोडून घ्यायच्या मागे पण असं कारण आहे की आपण आता 15वा अध्याय बघतोय. म्हणजे पहिले सगळे अध्याय बघून ऑलरेडीच पुढची खूप सूक्ष्म किंवा एकदम पिन पॉइंटेड अवस्था ह्या अध्यायात वर्णन केलंय. तर बहुतेक वेळेला असं स्वामी म्हणले की ह्या स्टेजला येईपर्यंत बाकी सर्व गोष्टींचा जो मान आहे
तो गेलेलाच आहे असं अपेक्षित आहे भगवंतांना. आणि मग मोह गेलेलाच आहे, पण मोह कसला आहे तर बऱ्याच वेळेला असं असतं की बाकी कसला मोह नाही, पण मला मान मिळावा हा एकच मोह माणसाला असतो. म्हणजे असे खूप व्यक्ती असतात की ज्या खरंच खूप चांगलं काम करत असतात, आपापल्या क्षेत्रात खूप मोठ्या असतात, बाकीची कसलीच अपेक्षा नसते, पण मी हे जे करतोय ह्याची लोकांनी कुठेतरी ठेवावी जाणीव, ह्या मानाची जाणीव असेल, हाच मोह असतो आणि तो असायला नाही पाहिजे. म्हणून निर्माण मोह हे दोन जोडून शब्द घेतलेले. पण असं आहे की निर्माण मोह हे कसं होणार, म्हणजे असंच नुसतं आता सगळं सोडून देऊयात असं म्हणून होणारी गोष्ट नाहीये. तर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जया पुरुषाचे का मन सोडूनी गेले मोह मान वर्षा अंती जैसे घन आकाशाते. म्हणजे पावसाळा जेव्हा संपतो तेव्हा पावसाळा संपल्यानंतर ढग जसे आकाशाला सोडून जातात तशा प्रकारे मान आणि मोह या गोष्टी आपोआप सहज सोडून जातात. तर म्हणजे पावसाळ्याच्या शेवटी काय होतं तर जलपूर्णता आलेली असते, म्हणजे सगळीकडे भरपूर पाणी असतं आणि म्हणून आता ढग आणि पाऊस याची काही आवश्यकताच नाही, म्हणून ते आकाशाला सोडून जातात. तसं जेव्हा अंतःकरण ज्ञानपूर्ण अवस्थेत असतं, ज्ञानाने परिपूर्ण अवस्था असते, तेव्हा आपोआप हे विकार जे आहेत ते आपल्या अंतःकरणाला सोडून जातात. इथे एक महत्वाचा पॉइंट असा सांगायचा आहे की निर्माण मोह होण्यासाठी त्याच्याशी भांडणं किंवा त्याच्याशी काहीतरी पॉलिसी करून की हा आता कसंही करून मला मान आणि मोह सोडले पाहिजेत असं एक्सपेक्टेड नाहीये. तर ज्ञानपूर्ण अवस्था प्राप्त होणं हे इथे जास्त महत्वाचं आहे. इथे खूप छान गोष्ट स्वामींनी सांगितली होती की कुंभकर्णाची. जेव्हा रावणाचं युद्ध चाललेलं असतं तेव्हा आधी कुंभकर्णाला जेव्हा उठवतात तर पहिले तर तो उठवल्या जाम भडकतो आणि रावणाला शिव्या देतो की तू कसा बावळट आहेस, तू रामाशी युद्ध करतोयस वगैरे. मग त्याची थोडीशी स्तुती जेव्हा रावण करतो तेव्हा तो युद्धाला तयार होतो आणि मग तो म्हणतो की मला सैन्य काही नको, मी एकटाच जाईन लढायला. तर ह्याच्यात असं त्यांनी सांगितलं की बाकी सगळ्या गोष्टींना डील करणं खूप सोपं आहे. कुंभकर्ण हे ऍक्च्युली अभिमानाचं प्रतीक असं म्हणलंय. त्यामुळे अभिमान कसा असतो की एखादी गोष्ट कळत असते, कुंभकर्णाला माहित असतं की राम हा देव आहे, पण तरी तो त्याच्याशी लढायला तयार होतो. आणि दुसरं म्हणजे की तो एकटाच पुरेसा आहे, त्या सैन्य बिन्य न घेताच लढायला जातो. म्हणजे बाकीचे कितीही गुण असले तरी पण एक अभिमान आहे की जो तुमचा सगळा नाश करू शकतो, म्हणून तो एकटाच लढायला जातो. आणि पुढे कथा असं सांगते की जेव्हा तो कुंभकर्ण लढायला येतोय असं बघितलं तर राम लक्ष्मण बसलेले असतात. मग लक्ष्मणाला राम सांगतो की अरे तो कुंभकर्ण येतोय आणि तू शांत बसलायस, तू लढायला जा त्याच्याशी. तेव्हा लक्ष्मण असं म्हणतो की प्रभू बाकी कुठल्याही गोष्टीशी लढून विजय मिळवता येईल, पण अभिमान ही एकच गोष्ट अशी आहे की ज्याच्याशी लढून विजय नाही मिळवता येणार, तर ईश्वराशी शरण जाऊनच त्याच्यावरती विजय मिळवता येतो. सो तुम्हीच लढा, मी इथे बसतो तुमच्या चरणाशी. सो त्याच्या पुढचा जो शब्द आहे निर्माण मोहाच्या, तो पुढचा आहे की जितसंग दोष, म्हणजे मान आणि मोह हे कसे टॅकल करायचे हे सांगितलं. आता बाकीच्या विकारांच्या बाबतीत जितसंग दोष म्हणजे बाकीचे जे काही दोष किंवा विकार आहेत त्यांच्याशी कसं डील करायचं, तर ते ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हणलंय की निकवड्या निष्ठुरा उबगीजे जेवी सोयरा तैसा नागविती विकारा वेटाळू जो. म्हणजे एखादा माणूस आहे तो एकदम दरिद्री आहे, म्हणजे त्याच्याकडे काही पैसा अजिबातच नाहीये आणि एवढा असून पण तो अगदी निष्ठुर आहे, म्हणजे तो वागायला पण अगदीच रूढ आणि रफ आहे. मग अशा माणसाला कसं की त्याचे सोयरे किंवा नातेवाईक फ्रेंड्स आपोआपच सोडून जातील, त्याच्या मागे कोणी लागणार नाही. तसं तुम्ही विकारांशी वागायला पाहिजे. म्हणजे एकतर निकवड्या, म्हणजे त्याला काही धन किंवा काही द्यायला नाही पाहिजे आणि निष्ठुर पाहिजे, त्यांना थोडं पण आपण हे नाही केलं पाहिजे, निष्ठुरपणे वागलं पाहिजे, सूट नाही दिली पाहिजे. तर पुढच्या चरणामध्ये भगवंत असं सांगतात की अध्यात्म नित्या विनिवृत्त कामः. तर ह्यातला जो अध्यात्म नित्या हा शब्द आहे हा ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचा आणि सेंट्रल असं आहे की अध्यात्म नित्य म्हणजे काय, तर सतत म्हणजे 24 तास अध्यात्म करणं असं नाहीये, तर फोकस पाहिजे की आम्हाला नक्की काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, ते
करणं, त्याच्यावर फोकस ठेवणं. आता आपल्याला स्वामींनी जसं सांगितलंय की ध्यान साधना किंवा गोइंग टू सेल्फ हे ऍक्च्युली आहे. आणि मग ते जसं जसं आपण करत जाऊ तसं तसं ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, विनिवृत्त कामं, बाकीच्या गोष्टी आपोआप होत जातील. त्याच्यासाठी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, निर्माण मोहा, जित संगदोषा किंवा विनिवृत्त कामं, ह्या त्या आमच्या पॉलिसीज असू नाही शकत की म्हणजे मी एक पॉलिसी ठरवून आता अशी वागीन, असं नाहीये. तर आध्यात्मिकता हा त्याचा मेन फोकस आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की आगी लागली या रुखी, देखोनी गैर पळती पक्षी, तैसे सांडिले आशेशी विकल्पीजे. म्हणजे एखाद्या झाडाला जर आग लागली तर पक्षी जसे आपणहूनच झाड सोडून पळून जातील, तसं आग म्हणजे ज्ञान. किंवा जर आपल्या मनामध्ये किंवा अंतःकरणामध्ये ज्ञानाचा जर प्रकाश किंवा ज्ञानाची अवस्था जशा जशा डेव्हलप होत जातील तशा तशा ह्या बाकीच्या गोष्टी आपोआप कमी कमी होत जाणार आहेत. आणि ह्या सगळ्याचा परिणाम जो आहे तो पुढच्या चरणात सांगितलाय की द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञे. द्वंद्व जी आहे त्याच्यापासून मुक्ती मिळते. आता द्वंद्व कुठली, तर 12व्या अध्यायात खूप डिटेलमध्ये भगवंतांनी सांगितले की शीत उष्ण, सुख दुःख, हे जे सगळे हे आहेत, ह्या सगळ्यांमध्ये जो माणूस राहू शकतो. तर कसा राहू शकेल, म्हणजे स्वामीने गंमतची गोष्ट सांगितली की सुख दुःख या गोष्टी कशा रिलेटिव्ह टर्म्स आहेत. तर एकदा एक माणूस डॉक्टरकडे येतो आणि म्हणतो की तुमच्या औषधांनी माझा खूप फायदा झाला, बरं झालं. तर मग तो डॉक्टर म्हणतो पण तू तर काय माझा पेशंट नाहीयेस, तू कधी माझ्याकडे आला नाहीयेस. तो म्हणतो नाही, माझे काका तुमचे पेशंट होते, ते तुमच्या औषधांनी गेले, पण त्यांनी जाताना त्यांची सगळी इस्टेट माझ्या नावे करून गेले, त्यामुळे तुमच्या औषधाचा मला फायदा झाला. सो म्हणजे हा मजेचा भाग आहे. पण असं की सुख दुःख ह्या रिलेटिव्ह टर्म्स आहेत प्रत्येक वेळेला. एखादी गोष्ट मला सुखाची वाटेल की समोरच्याला सुखाची असेलच असं नाही, किंवा जी गोष्ट मला आज सुखाची वाटते ती उद्या तितकी सुखाची वाटेल असं नाही. सो ह्याच्यातनं मुक्त व्हायचं असेल तर ते परत असं आहे की जसं जसं ज्ञानाची वृत्ती वाढत जाईल की मी म्हणजे जोपर्यंत मी हा देह आहे ह्या विचार पक्का आहे तोपर्यंत त्याच्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत, त्याचं सुख दुःख होत राहणारच आहे किंवा त्याचा त्रास बरं वाटणं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या होणारच आहेत. पण एकदा जर अशी अनुभूती आली की मी म्हणजे ते ईश्वर तत्व आहे किंवा ते परमतत्व हेच माझं खरं स्वरूप आहे, अशी अनुभूती आली तर मग या देहाशी रिलेटेड गोष्टी आहेत त्याचा तितकासा त्रास होणार नाही. म्हणजे स्वामींनी असं सांगितलं होतं की आपण जर झोपेत एखादं स्वप्न पडतं, स्वप्नात कधीतरी आपल्याला असं वाटतं की आपण राजा झालोय, किंवा एखाद्याला असं स्वप्न पडतं की आपल्याला कोणीतरी मारतंय, पण जेव्हा जाग येते तेव्हा या दोन्ही गोष्टीचं काही वाटत नाही. तसं ऍक्च्युली जेव्हा हा बोध होईल की मी म्हणजे हा देह नाही, मी माझं आत्मस्वरूपच आहे, तेव्हा ह्या सगळ्याच्या आपण पार जाऊ शकतो. आणि म्हणजे इथे पण असं स्वामींनी सांगितलं की म्हणजे काय सुख दुःख वगैरे काही कळत नाही आणि एकदम असा बिल्डोक माणूस नाही होत, पण त्याचा आपल्या मनावर काही वाईट परिणाम म्हणजे विचलित होत नाही चित्त, अशी अवस्था प्राप्त होते. आणि असा जो आहे गच्छंत मूढा म्हणजे त्याचं मूढपण म्हणजे अज्ञान गेलेलं आहे, अशी व्यक्तीच त्या परम पदाला प्राप्त होते असं ह्या श्लोकातनं सांगितलंय. सो बेसिकली जस्ट टू रिवाइज इन नटशेल हा श्लोक असं सांगतो की काय कुठे जायचं आहे आणि ते जायला काय स्टेप्स आहेत त्या सांगितलंय. त्यात सगळ्यात महत्वाची जी ती अध्यात्म नित्य की जे आपण स्वामींकडनं शिकतच आहोत, तशा प्रकारे ध्यान साधना करून आत्मतत्वाची अनुभूती करून घेणे हा फोकस आहे. असं आपण करून घेऊच अशी प्रार्थना.